मित्रं पुनर्वित्तं पुनर्भार्या पुनर्मही येतत सर्व पुनर्लभ्यं न शरीरम पुन्हा पुन्हा। गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन पुन्हा मिळेल, आई मात्र पुन्हा पाहायला मिळणार नाही। म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं मावशींच्या अनेक आठवणींना उजाळा देण्याच्या महत् प्रयत्नानं सेवेला घेतलेला अभंग तुकोबरायांचा। या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय हरिभक्तपरायण अनिलजी महाराज मोहिते आणि परम आदरणीय परम श्रद्धेय माऊली महाराज दानणे या दोघांच्याही आवाजात पहिली चाल होईल। या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती साथ आहे महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज देवकुळे आणि परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके नंदू महाराज, या चौघांच्या साथीनं पहिली चाल। या चालीनंतर निरूपणाला सुरुवात। जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोग। ट्रबल द्या, ट्रबल 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 द्या, श्रीराम हरी द्या, ट्रबल हेल हरी हरे राम। जीव जीती जीवना संगे, 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 मच्चा मरण त्यागी योगे, मच्चा मरण मच्चा मरण त्यागी योगे, गयाची ती जैसा भाव, गयाची ती जैसा भाव, मशा मरण त्या वियोगे, मशा मरण त्या वियोगे, जैसा चित्ती जैसा भाव, जया जैसा चित्ती भाव, तया जवळी तैसा देव, तया जवळी तया जवळी तैसा देव, रे ना देना देना रे देना देना तया जवळी, तया जवळी
देव तया जवळ तया जवळी तैसा देव तया तवळी तैसा देव तया जवळी जवळी तया जवळी तया विठ्ठल भजन करा श्री विठ्ठल विठ्ठल ट्रबल कमी करू नका. संसारामध्ये माझी लागण्याची शक्यता आहे. परमार्थ केवळ आजी राहतो. योगेश महाराज समजा म्हातारे झाले, मी सांगत होतो वय झालं, लगेच वय होणार नाही. काठीवर आले, गावचा सप्ताह सुरू आहे तुमचा, काठी टेकत सप्त्यात आले तर तुम्ही त्यांच्याकडे बघून म्हणाल ना, हा माझी कीर्तनकार आले आमच्या गावचे. कीर्तनकार काय माझी होणार आहे? नंदू महाराज पकवाज वाजवत आहेत, काही दिवसानं ते म्हातारे होणार आहेत, जागेवरती बसणार आहेत. समजा बसले जागेवर, तुम्ही असंच म्हणाल ना, आमच्या गावातले माझी मृदंगाचार्य आहेत ते. संसारामध्ये माझी लागत नाही, आजी लागत नाही, आणि परमार्थामध्ये माझी लागत नाही, तरी सुद्धा संसार दुःख देतो. त्याचं कारण आहे तो पूर्ण होत नाही. परमार्थ पूर्ण होईल, संसार अपूर्ण राहील. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके पुन्हा मिळते भाकर. माहिती आहे ना तुम्हाला कविता ही? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, देत सुखाला नकार अन दुःखाला होकार. अरे संसार संसार नाही रडन कुडन, येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोडन. आता यात मी माझी एक ओळ ऍड केली पदरची. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बसे आरामशीर, कप फिरे घर घर. बशीला काही टेन्शन नाही, लाईट बिल भरायचे टेन्शन नाही, पाणीपट्टी भरायची तिला टेन्शन नाही, शेतसारा भरायचा आहे तिला टेन्शन नाही, पीक पाणी लावायचंय तिला टेन्शन नाही, सप्त्याला वर्गणी द्यायची तिला कशाची काळजी नाही. बशी बसे आरामशीर, कप फिरे घर घर. कपाला फार टेन्शन आहे हो. आणि म्हणून तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय,
संसार दुःख मूळ चहूकडे इंगळे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ शांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले उन्हाळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले उन्हाळ कोणामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ शरण कवनामी जाओ शरण जावो दृष्टी देईल निर्मळ धर्मराग विठोबाचा जे बाप परोपकारी दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी धर्मराग विठोबाचा जे बाप परोपकारी दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी संसार पूर्ण होत नाही, परमार्थ अपूर्ण कधी राहत नाही. या मिस्त्री मग मिस्त्रीने जरी घर बांधलं तरी पुरं होत नाही, ते अर्धच राहत. पूर्ण काय होतो? पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून परमार्थातलं एक नावाजलेलं कुटुंब म्हणजे आमचा हा टेंबरे परिवार. मागच्या वर्षी शशिकलाताई निघून गेल्या. दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला. महिला मंडळ आपल्या तालुक्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, ज्याचं जळतं त्याला कळत. या म्हणीमध्ये मी स्वतः बदल केला, ज्याचं जळतं त्याला कळतं नाही, ज्याचं जळतं ना त्याला तेव्हा कळत. याचा अर्थ साधा सोपा सरळ आहे. ज्याचं कधी जळत नाही त्याला कधीही कळत नाही. आज टेंबरे परिवाराच्या दुःखाला परिसीमा नाही. आम्हाला नाही दुःख, बसणारे ऐकणारे टाळकरी ऐका, आपल्याला काही नाही वाटत. पण घरातली माय निघून गेली ना, दोनही लेकी माहेराला येतात. आईचा फोटो भिंतीवरती टांगलेला असतो, डोळे भरून पाहते लेक. मागच्या वर्षी दीपाली ताईंच्या डोळ्याला पाणी आलं असावं, माझ्या अनिता दिदी रडल्या असतील, आला असेल डोळ्यातनं पाणी. दोन्हींच्या गालावरती अश्रू ओघळले असतील. भावाचं पोरग विचारता, आत्या आता का रडते ग? सोन्या, आईचं आई पण माहेरातलं माहेर पण तुला नाही कळायचं. राजा, जेवढं पाणी माय चमच्यानं तुळशीला वाहत होती ना, त्याच्या दुपटीचं पाणी माझ्या डोळ्यात नवाया चाललं होतं. आई करता भोळी बाबडी माझी माय कपडावरचं आडवं कुंकू हसत हसत घेऊन गेली. कुणी घरी यावं तर ती आपलंच व्यक्तिमत्व वाटावं, डोक्यावरनं हात फिरवावा, माया करावी, प्रेम करावं. काळाच्या पडद्याआड आई निघून गेली. आता माहेराला येऊ वाटत नाही रे राजा, म्हणून डोळ्याला पाणी येतं. आत्या पण आईच्या फोटोकडे डोळे भरून पाहते. आता पर्याय नाही रे, काय पाहायचंय ना ते फक्त फोटोत बघावं लागतं. डोळे भरून येतात, दाटून येतं हृदय, असं वाटतं बघत बसाव त्या फोटोकडं. अश्रू ओघळतात. तुला नाही किंमत राजा. माणूस गेल्यानंतर माणसाची किंमत कळते रे, आता नाही कळत. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल माय, त्या फोटोतली मावशी ना पुन्हा पाहायला मिळणार नाही. हसरा स्वभाव, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण, लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आल्या. आयुष्यभर हनुमंत मामांना साथ दिली. लक्ष्मीच्या पावलासारखं पावलावरती पाऊल टाकलं. तुम्ही पुढं व्हा, मी तुमच्या पाठीमाग आहे. सांभाळ केला परिवाराचा. मागच्या वर्षी सुधीर भाऊंच्या डोळ्याला पाणी आलं असावं. गावानं भैया म्हणून हाक मारावी, आईनं भैया म्हणून हाक मारावी. आता सुधीर भाऊंना इथून पुढं प्रत्येक दिवशी अख्खं गाव भैया म्हणून हाक मारेल. पण आता इथून पुढं भैया म्हणून हाक मारणारी आई मात्र पाहण्याचा प्रयत्न केला तरी दिसणार नाही, बघण्याचा प्रयत्न केला तरी तिला पाहता येणार नाही, बोलण्याचा प्रयत्न केला तिच्या बरोबर तरी सुद्धा तिच्याकडं विठ्ठल 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 विठ्ठल
याला तर संसार म्हणतात, याला संसार म्हणतात. एकाच गावात दोन कार्यक्रम सोबत होत असतात. दोन सकाळी सकाळी एकाच गावात मोठ्याच्या घरातलं माणूस मेलेलं असतं, त्याची अंत्ययात्रा, आणि दुसरीकडून लग्नाचा वर्धाव येत असतो. एकाच घरात दोन पत्रिका सुद्धा एका दिवशी येतात. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की आमचे ते वैकुंठवासी अमुक अमुक यांचं दुःखद निधन झालं, कृपया फुलं टाकायला या. त्याच दिवशी दुसरी पत्रिका. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आमच्या पाप्याचा साखरपुडा ठरलेला आहे, जेवायला या. त्याला तर संसार म्हणतात. एकीकडे दुःख आहे तर एकीकडे सुख आहे. या संसाराच्या दोन बाजू मी अगोदर यासाठी मांडल्या. पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आईसाहेब निघून गेल्या आणि मग परिवार या संपूर्ण देवाबरोबर भांडला असेल. पांडुरंगा देवा तुझा माझा अरे वैराकार, देवा तुझा माझा अरे वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा अरे वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार. दुःखाचे लोक दुःखाचे डोंगर बांधुनिया बळे बांधुनिया दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवी गळे बांधुनिया देती काळा. हो 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 बांधुनिया देती काळा. पण नाईलाज आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंदा जंजीर. आपला सुद्धा फोटो सध्या डाव्या बाजूला लागतो, एक दिवस उजव्या बाजूला फोटो येणार आहे. आपल्या नावापुढे श्री लिहिलं जातं, एक दिवस वैकुंठवासी लिहिलं जाणार आहे. फक्त मावशीच्या श्राद्धाला जसे सगळे वारकरी एकत्र आले तसं आपलं श्राद्ध घालावं म्हणजे मिळवलं. नाही तर आपण मेल्यानंतर आपलं श्राद्ध घालतील का घालणार नाहीत याची काही गॅरंटी देता येत. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. कोणी दिवसी यमायेती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे एकटे रहावे. कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे चालत जावे. बसा. गेलेलं धन, गेलेली संपत्ती या गोष्टी आपल्या हातात नाही. भगवंतानं सगळ्या गोष्टी त्याच्या हातात ठेवल्यात, आपल्याला फक्त निमित्त केले. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपण माझं म्हणतो, हे माझं ते माझं अमुक माझं तमुक माझं, हे माझं माझं म्हणतोय. पण ऐका, भाव कोणाचा बहीण कोणाचा
कोण कुणाची सगळी सोयरी कुणाची बहीण कुणाचा कोण कुणाची सगळी सोयरी भाव कुणाचा बहीण कुणाची कोण कुणाची सगळी सोयरी बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाची सगळी सोयरी मागे सर्व राहती मेल मागे सर्व राहिले मेल मागे सर्व राहिले तुटतील दागे दोर तुटतील दागे दोर नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी सास कहती है जमाई मेरा है जमाई कहता है सासू माँ मेरी है लड़की देने का नाता है तुझे अपने वतन को जाना है बसलेला आहे का भाई कहता है बहन मेरी है बहन कहती है भाई मेरा है सिर पर रक्षाबंधन का धागा है तुझे अपने वतन को जाना है सुन ले मेरी बात तुझे अपने वतन को जाना है पण विसर पडलाय आपल्याला असं बसणाऱ्यांना वाटतंय की आपण मरणारच नाही कीर्तन झाल्यावर बोराटे महाराज घरी जाईल का मध्येच धडकून मरल हे सुद्धा सांगता येत माझ्याकडेच बघून माना नका हलू तुमची तरी कुठं गॅरंटी दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुत्र मानवा बस जायचं ठरलंय पण पाठीमाग संपूर्ण परिवार सुधीर भैया आदरणीय दीपालीताई अनिताताई नातवंड सुद्धा गोड आहेत नातवंडाचं एका तो नातूचं नाव रामच आहे आणि काय योगायोग आहे बघा आज 22 जानेवारीचा दिवस आहे संपूर्ण भारत राममय झालेला आहे तो राममय का झालाय सांगतो ना अभंगात प्रवेश करतो तो राममय एवढ्यासाठी झाला प्रभू रामचंद्रामध्ये आणि भगवान गोपाल कृष्णामध्ये भला मोठा फरक आहे रामाचा जन्म दुपारी 12 वाजता कृष्णाचा जन्म रामाचा जन्म दिवसा कृष्णाचा जन्म राम एक पत्नी एक वचनी एक बाणी कृष्ण बहुपत्नी बहुवचनी बहुबाणी रामानं 11,000 वर्षात एकुलती एकच बायको केली कृष्णानं अहो जिथं गाठ पडेल तिथं नंबर घेण्याचा प्रयत्न केला 16,108 झाले रामामध्ये आणि कृष्णामध्ये काय फरक आहे ऐका कृष्णाचं चरित्र आहे ना ते फक्त उच्चारणीय आहे आपल्या प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे म्हणून प्रभू रामचंद्र जर अयोध्येला आलेत तर त्या प्रभू रामचंद्रांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आजचा दिवस सुवर्णाक्षराने कोरून ठेवावा असा दिवस आहे आपण भाग्यवान आहोत आपल्याला हा आजचा दिवस पाहायला मिळाला त्याचं कारण आहे अयोध्या ज्यांचं धाम आहे प्रभू रामचंद्र ज्यांचं नाम आहे भक्तांना तारणं ज्यांचं काम आहे अशा रघुनंदनाला आपल्या वारकरी संप्रदायाकडून शेवटपर्यंत प्रणाम आहे एवढा प्रभू रामचंद्र आमच्यावरती कृपा करतो आता त्याच्यावरतीच आम्ही प्रेम का करावं त्याचं कारण आहे रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए बन बचन न जाए श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय
आजच्या दिवशी मरण येणं हे सौभाग्याचं लक्षण आहे. आणि त्यातली त्यात कपाळावरती कुंकू आबाधित ठेवून आईसाहेब स्वर्गाला निघून गेलेले आहे. प्रत्येक माऊलीचं एकच स्वप्न आहे, मी मरावं आणि माझं मरण माझ्या नवऱ्यानं बघा. या आज योगायोग सुंदर आहे. आईंच्या या श्राद्धाच्या निमित्तानं परमादरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज आहेत, अनिल बाबा आहेत, गणेश महाराज आहेत, नंदूभाऊ आहेत, या गावचं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज उपस्थित आहेत. आजच्या दिवसाला एक कीर्तनकार मिळत नाही. आज माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त फोन कोण्या दिवसाकरता आले असतील तर आजच्या दिवसाकरता आले. जसा कीर्तन करतोय 14 वर्ष झालं तसं जवळजवळ मोजले नाहीत पण 200-250 तरी फोन आले असतील. काल एक जणाचा फोन आला मला, महाराज उद्या सकाळी कीर्तन करता का? मी म्हणलं या आपण 2 जण जाऊ कीर्तनाला, मी कोकणात आहे. एवढे फोन, शेवटच्या क्षणापर्यंत फोन. हे सगळेच असे आमचे टाळकरी आहेत. आदरणीय दंडिले महाराज आहेत, आदरणीय सावता महाराज आहेत. ही सगळी मोठी मोठी माणसं माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम सस्ते बाबा आहेत, हे सगळेच आज पिंपरतकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हनुमंत बापू आहेत, मामा आज कीर्तनाला उपस्थित आलेत. हे सगळी मोठी माणसं, भगत मामा वगैरे सगळ्यांचंच माझ्यावरती प्रेम आहे. आदरणीय ज्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे ते आदरणीय आकाश गारडी पाहुणे आणि आदरणीय दीपक सरांच्या नियोजनाने हे सुंदर वैभव उभा राहिले. सगळंच भजनी मंडळ, कोणाचं नाव या ठिकाणी माझ्याकडून चुकून राहिलं असेल, अगदी DK नाळी साहेब आहेत, अभंग मिस्त्री आहेत, सगळ्यांच्या चरणा अरविंदी माझा नतमस्तक प्रणाम आहे. माझ्या अभंगाकडे मी वळतोय. जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगातनं निष्ठा आम्हाला सांगतायत. जगात 2 प्रकारची माणसं आहेत. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. आता मला अभंगावरती बोलायचं आणि शेवटी आईवरती सुद्धा मला बोलायचं. जगात 2 प्रकारची माणसं आहेत. पहिला प्रकार आहे ते निष्ठावंत आहेत, दुसरा प्रकार आहे ते कृतज्ञ या प्रकारातले आहेत. म्हणजे कृतज्ञ नावाचा एक प्रकार आणि कृतज्ञ नावाचा दुसरा प्रकार. जी माणसं कृतज्ञ असतात ती मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव या प्रकारात जे मोडतात त्यांना कृतज्ञ म्हणावं. जी माणसं कृतज्ञ असतात ती माणसं आई बापाला मानत नाहीत, साधू संतांना मानत नाहीत, आपल्या धर्माला मानत नाहीत, आपल्या देवाला सुद्धा ते मानत नाहीत. कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यामध्ये काय फरक आहे? कृतज्ञ माणसं एखाद्याचे उपकार आपल्या अंगावरती कधी ठेवत नाही आणि राहिले उपकार तर त्याचं स्मरण पुन्हा पुन्हा त्यांना असतं. आपल्याला त्यांचे उपकार फेडायचे, आपल्यावरती त्यांचं ओझं आहे, आपल्यासाठी त्यानं काहीतरी केलंय याची जाण असणं, याचं नाव कृतज्ञ. कृतज्ञ माझ्यामुळे हे सगळं उभा राहील, मीच मोठा आहे हे ज्याला वाटतं तो कृतज्ञ. लंकेवरती विजय मिळवला, प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये वापस आले आणि कौशल्येनं प्रश्न विचारला, राघव रावण को किसने मारा? माँ मैंने रावण को मारा. असं बोलणं कळतंय ना. राघव रावण को किसने मारा? माँ रावण को मैंने मारा. राघव तू तर रघुकुलात नाही, रघुवंशी आहे, का मारलं रे तू त्या रावणाला? तो तर एका पायावरती भक्ती करत होता म्हणे. हा मा मी तेच सांगतो, रावण को मैंने मारा. रावणाला कुणी मारलं? मैंने मारा. रावण को मैंने मारा. कळतंय ना माझं बोलणं? रावण को दुसऱ्यांनाही मारलं, मैंने मारा. माझ्यामुळेच बंगला आहे, मी आहे म्हणून घर चालतं. आपला नाच सुद्धा कुणी करायचा नाही 10 बिघ्यात. आपलं वजन आहे विडणीत, मी म्हणून चाललंय हे. मैंने मारा. एक दिवस मग तो मरणार आहे. अहंकारानं मारलं जातं ना त्याचं नाव रावण आहे, भक्तीनं जिवंत राहतं ना त्याचं नाव रामायण आहे. प्रभू रामचंद्रानं सुद्धा सांगावं, कृतज्ञ माणसाला आपण जपलं पाहिजे. आल्या आल्या कैकेयीच्या पाया पडलेत ते कैकेयी तू कृतज्ञ आहेस. भरत म्हणतो प्रभू रामचंद्राला, दादा जिनं तुला वनवासाला पाठवलं तिच्या पाया पडायची काय गरज आहे? लक्ष्मणा कैकेयीचे आपल्यावरती उपकार आहेत. कैकेयीमुळे तर मला भरताचं प्रेम कळालं, कैकेयीमुळे तर मला हनुमंतासारखा भक्त मिळाला, कैकेयीमुळे तर मला सुग्रीवाची मैत्री करता आली, कैकेयीमुळे तर त्या रावणाचा वध करता आला ना. कृतज्ञ माणसं शत्रूचे सुद्धा आभार मानतात. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. असंच आहे ना काहीतरी. निंदकाचे घर असावे तालुक्यात, निंदकाचे घर असावे गावात.
निंदकाचे घर असावे दारात. असा दररोज निंदा करणारा माणूस पुढे असला पाहिजे. त्यानं रोज आपली निंदा केली पाहिजे. त्यानं रोज आपल्याला शिव्या घातल्या पाहिजेत. एक सांगू का, ज्या अर्थी आपल्या शत्रूच्या ओठावरती सतत आपलं नाव आहे, त्या अर्थी आपल्यात पण काहीतरी आहे म्हणून तो आपलं नाव सारखं घेतो ना. मग त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. तेजोनिया जन भक्ती करा. नाही तर किती प्रयत्न केला तरी काही गोष्टी फरकातल्या तुम्हाला सांगतो. आकाशाची पोटी चंद्र तारांगणे दोन्ही समान पाहू नये. पृथ्वीची पोटी हिरागार गोटी एका दोन्ही समान मानू नये. दयाची पोटी निघे ताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये. दही पाहिले का हो तुम्ही? काळ्या रंगाचं असतं ना. ज्या वेळेला लोणी पाहिजे असतं त्यावेळेला दह्याचं घुसळण केलं जातं. दह्यातनं दोन पदार्थ निघतात. एकाचं नाव आहे ताक, दुसऱ्याचं नाव आहे लोणी. लोणी 50 रुपये किलो असतं आणि ताक 250 रुपये किलोनं विकलं जातं ना, लिटरनं. महाग काय आहे? लोणी महाग का ताक महाग? बरं जास्त काय आहे? ताक जास्त का लोणी जास्त? बोला ना तुम्ही, लोण्यासारखी माणसं आहे. लोणी जास्त का ताक जास्त? जास्त किमतीचं काय, लोणी की ताक? आपण किंमत कशाला दिली पाहिजे, ताकाला का लोण्याला? दोन्हीचा रंग तर सफेदच आहे ना, दोन्ही तर दिसायला सारखे आहेत ना. पण नाही, एका मोले दोन्ही मागू नये. आकाशाची पोटी चंद्र तारांगणे. पौर्णिमेच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी जेवढी किंमत चंद्राला आहे तेवढी किंमत काय एखाद्या ग्रहाला आहे का? तेवढी किंमत काय एखाद्या ताऱ्याला आहे का? अरे दोन्ही दिसायला सारखे आहेत म्हणून काय झालं, चंद्र लहान असू द्या, एखाद्या ताऱ्याचा प्रकाश जास्त दिसेल एखाद्या दिवशी, पण जेवढी किंमत चंद्राला आहे तेवढी किंमत आपल्याला ताऱ्याला देता येणार नाही. पृथ्वीची या पोटी हिरागार गोटी. दोन रत्न तयार होतात पृथ्वीतनं. एकाचं नाव आहे हिरा, एकाचं नाव आहे गारगोटी. बाया जर कांद्याची लागण केल्यावर खुरपायला गेल्या ना तर त्या खुरपता त्यांना तो निसना सापडत नाही, कानच सापडत नाही. त्या काय करतात माहितीये, तिथंच पडलेली गारगोटी उचलतात, खुरप्याला लागलेली माती बाजूला करतात आणि गारगोटी फेकून देतात. का घरी घेऊन येता तुम्ही? गारगोटीचं काम काय? माती काढणं एवढंच काम आहे, त्यानंतर दुसरं कोणतं काम नाही. पण कांद्याचं खुरपण करता करता आई तुम्हाला जर हिरा सापडला तर तुम्ही खुरप्याची माती काढायला तो वापराल ना आणि टाकून द्याल ना काम झाल्यावर. हिरा म्हणजे बेसनाचं पीठ नाही, खरोखरचा हिरा. ऐका, हिऱ्याला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत काय त्या गारगोटीला नाही हो. तसं दिसायला जरी सारखे असले, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारे. तुम्ही आम्ही दिसायला सोबत सारखे असू, साधू मध्ये आणि एखाद्या माणसामध्ये शक्यतो जास्त फरक दिसणार नाही. पण फरक सांगतो, साधूचं बोलणं कधी वायाला जात नाही, तुमचं आमचं बोलणं कधी फायद्याला येत नाही. सहज ज्ञानोबा एकदा बोलले रेड्याबरोबर. आज रेड्याचं मंदिर आहे. सहज भिंती बरोबर म्हणाले, एकदा भिंतीला बोलले, भिंतीबाई येता का चांग देवाच्या भेटीला? आज भिंतीचं मंदिर आहे. एकदा बोलले खांबा बरोबर, तुम्हाला टिकून बसतो, ज्ञानेश्वरी लिहितो, आज खांबाचं सुद्धा मंदिर आहे. सामान्य गोष्टीची जर देवळं उभा राहतात तर आपण तर त्यांचं भजन करणारी माणसं आहोत. अजून पुढे जातो, लक्ष देऊन ऐका, कीर्तन कळेल तुम्हाला. सामान्य गोष्टीला किंमत का प्राप्त होते? साधूच्या संगतीत आल्या म्हणून. साधूचं बोलणं कधी वायाला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची प्रामाणिकपणानं केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. का बरं? हे साधूनं सांगितलं म्हणून. साधूनं सांगितलेलं आम्ही का ऐकावं? साधूचं बोलणं देवाला आवडेल ह्यात नवल नाही. शिव्या सुद्धा गोड लागतात साधूच्या. जनाबाई देवाच्या समोर जायची आणि पांडुरंगाला शिव्या घालायची. अरे अरे इठ्या, मुळ मायेच्या कारट्या. पुढची शिवी तर फार घातक आहे, ती कीर्तनात मी म्हणू शकत नाही. एक जण वाट काढतच आला. पंढरपुरात गर्दी, आजूबाजूनं माणसं थांबलेली, दाटीवाटी होती, ढोल दमामे वाजत होते. पहाटेच्या वेळेला जनाबाई देवळात होती आणि जनाबाई पुढे येऊन पांडुरंगाच्या समोर उभा राहून देवाला शिव्या घालत होती. एक जण पळत आला, जने
काय रे 8 तास वारीला थांबलोय आम्ही. आता कुठं देवाच्या दर्शनाचा योग आला आणि तू पण आता इथं आली ना. आम्हाला देव बघायला मिळत नाही, तू खुशाल देवाला शिवाय घालते. जनाबाई म्हणली ह्याच्यापेक्षा भारीतल्या शिव्या येतात मला. आणि जनाबाईनं शिव्या घालायला चालू केल्या. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. तो म्हणला जनाबाई जरा बाजूला येता का. गोड बोलून बाजूला नेलं. जनाबाई काम आहे काय, लय भारीतल्या शिव्या येतात तुम्हाला. तुमचं माहेर विडणीतलं तर नाही ना. का बरं लय भारीतल्या शिव्या हाणताय हो तुम्ही. जनाबाईनं सांगितलं शिव्या दिलेल्या दिसतात, अरे भजन केलेलं दिसत नाही का. जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाव खाली माझा सखा, 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 नाव खाली माझा जनी सांगे लोका, नाव खाली माझा सखा, नाव खाली माझा सखा, नाव खाली माझा सखा. जनी सांगे लोका, नाव खाली जनाबाई कृतज्ञ आहे म्हणून तिला देवाशी भांडायचा अधिकार आहे. असा कारे पांडुरंगा केला शिकावा, अलंकार विसरून गेलासी देवा. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. भांडण्याचा अधिकार जनाबाई कृतज्ञ आहे म्हणून. कृतज्ञ या 2 प्रकारात 2च माणसं आहेत. कृतज्ञ प्रकारात एक संत आणि 2 देव. अयोध्येला वापस येताना प्रभू रामचंद्र पुष्पक विमानातून आले. येताना गंगा नदीचा किनारा पाहिला. तो वैमानिक होता ना, त्याला प्रभू रामचंद्राने आदेश दिला विमान खाली घ्या. ते पुष्पक विमान होतं म्हणून कुठेही उतरवायला येत होत. आता काय काम आहे, 7च जणांचं विमान आहे बरोबर. अजून 2 माणसं घ्यावी लागतात. कुणाला घेतलं, केवटाला आणि केवटाच्या पत्नीला. देव किती कृतज्ञ आहे बघा. कुणाला घेतलं सोबत, केवटाला आणि त्याच्या पत्नीला. भरताना विचारलं दादा हे होडी हाकणार का घेऊन आला रे उचलून. रामानं सांगितलं तसं नाही आणलं. जाताना त्यांनी आधार दिला होता, येताना मी आधार दिला. जाताना केवटानं गंगेच्या पलीकडे नेऊन सोडवलं होतं, मी येताना अयोध्येला घेऊन आलो. देव कोणाचे उपकार ठेवत नाही हे ध्यानात राहू द्या. तुम्हाला वाटत असेल आम्ही देवासाठी केल्यानंतर देव आमच्यासाठी काय करल का. देव काय बोराटे महाराज नाही उपकार ठेवून घ्यायला. देव देव आहे, तो कुणाचे उपकार ठेवत नाही, तो देऊन टाकतो. गोपाळांच्या करवी मैत्री केली तर त्यांचे उपकार सुद्धा देवाने फेडलेत. करंगळीच लावली फक्त करंगळी. गोपाळानो काय तुम्ही काठ्या लावा, काम तर 99% काठ्यानंच झाले. करंगळी फक्त लावली कृष्णानं. कृतज्ञ तुम्ही कृतज्ञ व्हा. कोणाचे तरी उपकार आपल्यावर असतील तर फेडून टाका. रामानुजन सरस्वती यांच्या चरित्रामध्ये आलेला एक दाखला आहे. एक संन्यासी होते. त्यांनी एका माणसाकडून त्यांची कुंडली काढली. समाधी लागत नव्हती त्यांना. किती प्रयत्न केला तरी समाधी लागत नव्हती. मग त्यांना असं कळालं की त्यांच्या आजोबांनी कुणाकडून तरी पैसे उसने घेतलेत. ते पैसे द्यायचे राहिलेत. पैसे किती होते, 5 रुपये होते, पण उसने द्यायचे राहिले होते. ते 5 रुपये घेतले आणि वापस गेले. त्या साधूकडे गेले, त्या सावकाराकडं, तुमच्या वडिलांनी आमच्या वडिलांना किंवा आजोबाला 5 रुपये दिले होते, ते 5 रुपये तुमचे तुम्ही वापस घ्या. काय झालंय, मला समाधी लागत नाही. मग त्यांनी ते कुंडल्या काढल्या सावकारानं, ते पुस्तक उघडली, खतवण्या काढल्या.
त्यांना नाव तिथं दिसलं त्याच्या वडिलांचं. त्यांनी सांगितलं असं आहे की तुमच्या वडिलांनी ते पैसे नेले होते, पण त्याला आता आम्ही आळं करून टाकले. का? माझ्या बापानं तुमच्या बापाला दिलेलं 5 रुपयाचं कर्ज माफ केले. आता तुम्ही ते 5 रुपये देण्याची गरज नाही. माझ्या बापानं तुमच्या बापाला दिलेले 5 रुपये माफ केलेत, आता ते वापस तुम्ही देऊ नका, जा तुम्ही. त्याने अशा अंगावरती फेकले पैसे 5 रुपये. नकोत. का? अरे तुझ्या बापानं माफ केले, पण जगाचा बाप मला माफ करणार नाही ना. म्हणून एखाद्याचं जर उसनं घेतलं असेल तर ते परत परतवून टाका, द्या. समाधी लागली नाही 5 रुपयानं. आता आपण तर कसं कसं करतोय काय काय करतोय ते तुम्हाला माहित आहे. चला पुढे. कृतज्ञ कुणाला म्हणावं? कृतज्ञ एक तर देवाला, एक तर साधूला. देव कोणाचे उपकार ठेवत नाही. सेना महाराजांचं सकाळी भजन सुरू होतं. पहाटेची वेळ, मंद मंद वारा वाहत होता. भजन पूजन सुरू झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुम्ही ऐकताय बघा. पूर्वी मंदिर होती, मंदिरावरती तुताऱ्या होत्या, तुताऱ्यावरती ती गीतं लागायची सकाळ सकाळ. सकाळची वेळ, प्रसन्न वातावरण आणि सेना महाराजांचं भजन सुरू झालं होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांचं भजन पहाटेच्या वेळेला सुरू आहे. निज रूप दाखवा हरिदर्शनास या हो. भगवंताचं ते भजन करतायत. इतके रंगलेत पहाटेच्या भजनाला की रंगून गेले त्याच्या प्रेमामध्ये. दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना. येऊ दे चरणावरी माता, 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 दावी रूप माझा गोपिकार मना, दावी रूप माझा गोपिकार मना, सेना महाराजांचं भजन रंगात आले. प्रातःकाळ ब्रह्ममुहूर्त 4 ते 5 या वेळेमध्ये केलं जातं. त्याचं नाव स्नान. आता कुणाला पुढं सरा म्हणू नका बरं का. ते चांगला ऐकणाराचा मूड जातो आणि कीर्तनकाराची पण लिंक तुटते. ज्याला ऐकायचंय ना ते 10 वाजता येऊन बसलेलं असतं. 3 प्रकारचे श्रोते असतात, हौसे, गौसे, नवसे. 10ला येतं ते हौसे. मधीच आलंय आता उठून बी जायला ना, मोबाईल बी उचलायला ना, खाली मान घालून फोनवर बोलावं लागतं, त्याचं नाव गौसे. उग सापडले. नवसे हित येतन बारामतीच्या पट्यातला प्रचार करत बसतं, उराक्त घ्या. त्याला काय देणं घेणं नसतं कीर्तनाचं. ते मालकाला तोंड दावायला आलेलं असतं. आलतो बरं का आम्ही, विठ्ठल विठ्ठल पहाटे 4 ते 5 या वेळेमध्ये केलं जातं, त्याचं नाव स्नान. 5 ते 6 या वेळेमध्ये केली जाते ना, त्याचं नाव आंघोळ. आता आपलं आंघोळ आणि आपलं स्नान किती वाजता होतं ते तुमचं तुम्ही बघा. सेना महाराजांचं भजन सुरू आहे. राजाला आठवण आली सेना महाराजाची. सेना कुठे रे तू? ये. सेवकाला धाडलं. सेवक आला राजवाड्यातनं निघून. त्यानं सांगितलं निरोप सेना महाराजांच्या पत्नीला, तुमच्या पतीला राजानं बोलवलंय, राजाची दाढी करायची, पटकन चला. ते येणार नाही का? भजन सुरू आहे त्यांचं.
भजनात व्यत्यय आलेला मालकाला आवडत नाही. भजन सुरू आहे, पहाटेचा काकडा सुरू आहे. आता तर कुठं रुपावळीचे मंगलाचरण पहिलं झाले, दुसरं झाले, आता कोटी धावे म्हण झाले. आता तर उठा उठा प्रभात झाली, जमणार नाही. राजाचा आदेश आहे घेऊन या म्हणून, येत नाही. ती पळत गेली. एकदा देवाऱ्याकडे बघायची, मालकाकडे बघायची, एकदा सेवकाकडे बघायची. मालकाला हाक मारावी तर भजन बंद पडतं, आणि नाही सांगावं तर राजाचे सेवक तलवारी घेऊन बाहेर उभा आहेत. मारीच मामासारखी अवस्था झाली. त्या सीतेकडे जावं रामाकडं तर सीतेला पळवून आणण्याचं पाप माथी लागते, आणि नाही जावं तर हा मारतो. मग ह्या मूर्ख माणसाच्या हातून मरण येण्यापेक्षा देवाच्या हातानं मेलेलं काय वाईट आहे. तिनं तोच विचार केला. भजनामध्ये अंतर नको, तू का म्हणे ते तर भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. तिनं सांगितलं सेवकाला, माफ करा पण नाही येणार माझा नवरा आज. का? राजाची दाढी करायची हो, नाही जमणार. जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत नवऱ्याला हाक नाही मारू शकत. डोळे मिटलेत नवऱ्यानं. मग विटेवरच्या देवाला दया आली. पंढरपुरातनं उडी मारली आणि बरोबर सेना न्हाव्याचं रूप घेतलं. गुडघ्यापर्यंत धोतर. पूर्वीच्या काळी बावडी होती, बावडी दंडकी म्हणायचे त्याला. बावडी बघितली का तुम्ही? ते बनेलच एक प्रकारचं, पण त्याला इथं खिसा असायचा, चुन्याची डबी ठेवायला वगैरे. माहिती तुम्हाला ती बावडी. ते तसं रूप हुबेहूब घेतलं. कपाळाला गंध, भरलेलं कपाळ, एका बाजूला ती पिशवी. त्या पिशवीमध्ये काय असणार आहे? न्हाव्याची पिशवी आहे ती. त्याच्यामध्ये वस्तारा, वाटी, आरसा. तेव्हा काय क्रीम होती का? काही नाही, पाण्यानं दाढी केली जायची. अंजेलय आगा होतं त्याची बिन पाण्यानं. तेव्हा काय होतं? तेव्हा सगळं असं घेतलं, त्या पिशवीमध्ये झोळीमध्ये घातलं, कुंबून कुंबून भरलं. देवानं, देव न्हावी झाला, न्हाव्याचं रूप घेतलं देवानं. असं खिशामध्ये सगळं ते बावडीच्या भरलं, निघाला. पूर्वीचा काळ होता, न्हावी घरावर येत होते, दारावर. आम्हाला आठवतो, आम्ही लहान होतो ना तेव्हा ते दारात न्हावी यायचा. 12 बलुतेदार पद्धत होती. ते दारात यायचा. मग आमच्या घरातले आजोबा आम्हाला बोटाला धरून न्यायचे, चल शर्ट काढायला लावायचे, मग टक्कल वगैरे करायचे. आता काय नाही, आता सगळं बदललं. पूर्वीच्या काळात काटवट होती, काटवट पाहिली का आई? लोखंडाची का लाकडाची? काय होती? काटवट. तिला 2 कानं होते. कुणाला? अंगठी ठेवायला जागा होती. आता तिच्या जागेवर परात आली. तुमचं पोरगं म्हणतं, आई काय बेटा तुझ्या हाताला चव नाही, पण तिनं बनवलेल्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली, बावळ्या तिच्या हाताची चव नाही, पायाच्या अंगठ्याची चव आहे. भाकऱ्या थापताना बघत जा पायाचं अंगठ कुठं असतात. दररोज तिच्या पायाचा प्रसाद गिळावा लागतो आपल्या. विहिरीवरनं पाणी आणलं जायचं, हांड्यावर हांडा. आता काही नाही, किचनच्या कट्ट्यावर पाणी आलंय, नळाला नळी लावायची, डायरेक्ट हांड्यात नेऊन सोडायची. अजून 5 वर्षानं पाहुणा घरी आला ना, तांब्या भरून नाहीच देणार बाया, डायरेक्ट हांडाच नेऊन ते नळीच लावणार तोंडाला. आता तरी नवरी जाते, नवरदेव जातो नवरी बघायला. नवरी जाते, नवरदेव जातो नवरी बघायला. या असं. रामकृष्ण हरी. बसा. काही दिवसानं नवरी जाणार नवरदेव बघायला. मग नवरदेवाला पाठ, नवरदेवाची ओटी, त्याला हळदी कुंकू. नवरी प्रश्न विचारणार, नाव ते सांगणार, गाव 10 बिघातलाच आहे नवरदेव. आवडता छंद, मग तो नवरीला सांगणार, मला पोहायला आवडतं, ट्रॅक्टर चालवायला आवडतो, 12वीला 55% आहेत. आणि सगळं झाल्यावर नवरी नवरदेवाच्या बापाला म्हणणार, काका काय बेटा हा तुमचाच आहे? हा. मग ह्याच कलर मधला दुसरा पीस आहे का, जरा बदलून दाखवा. तिला कपड्याच्या दुकानातली सवय. आता तरी लसणाचं टमटम येतंय, काही दिवसानं नवरदेवाचं टमटम येणार आहे आपल्या 10 बिघ्यात. नवरदेव मंडवळ्या बांधून आणलेत. नवरदेव 25चा आहे, 30चा आहे, 55चा आहे, 60चा आहे. नवरदेव लुळी चालल, पांगडी चालल, मुकी चालल, बहिरी चालल, चकणी चालल, हिकणी चालल, 3 पोरांची माय बी चालल. नवरदेव थोडं थांबा, होतंय का
नाही बघा. सगळं आता बदलायला लागले हळूहळू हळूहळू हळूहळू. तुमच्या लक्षात आलं माझं बोलणं? जुना काळ आहे. मी सांगतो काय, वस्तारा होता, वाटी होती, सगळं घेतलं आणि सेना महाराज निघाले. खरं सांगा, ते रुपडं देवाचं होतं का सेना महाराजाचं? देवानं रूप घेतलं सेना महाराजाचं आणि निघाला राजवाड्याकडे. हातामध्ये वस्तारा आणि वाटेनं जाताना आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक 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 आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक माझ्या मत वारीक काम क्रोध नखे काढू भावार्थाच्या बगला झाडू काम क्रोध नखे काढू भावार्थाच्या बगला झाडू काम क्रोध नखे काढू भावार्थाच्या बगला झाडू आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक 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 हे वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. आले दारात. राजाच्या सेवकाने हाक मारली, सेना महाराज राजाची दाढी करायची चला. सेना महाराज होते का देव होता? देव. मी कृतज्ञ किती देव सांगतो. देवानं वस्तारा घेतला, राजाला पुढे बसवलं असं खुर्चीवर. बस काय करायचं? दाढी. प्रेमानं हात फिरवला. खरं सांग का, आपल्या तोंडावर प्रेमानं हात फिरवणारी दोनच माणसं आहेत. एक आपली आई आणि दुसरा सलून मध्ये गेल्यावर नावी. पण गंमत सांग का, आई तोंडावरनं हात फिरवते त्यात प्रेम आहे, नावी तोंडावरनं हात फिरवतो त्यात स्वार्थ आहे. राजाला झोपच लागली हो. अहो हात देवाचा आहे, का झोप लागणार नाही? तोंडावरनं फिरला, निवांत झोपी गेला. दाढी झाली. कुणाची? राजाची. त्याला काय लय वेळ लागणार आहे का? तोंडावर हात फिरवला की झाली, केस गायब. असा चकाचकच दिसायला लागला राजा, नंदू महाराजासारखा सुंदर. असं नाक सुद्धा धारदार, नाक धारदार असावं, फक्त मामा नाकाला धार नसावी. नाकाला धार कळते का तुम्हाला? सगळं सुंदर. राजा असा सुंदर दिसायला लागला आणि त्या देवानं आरसा काढला. आरसा. राजा काय आरशात बघा. राजाला आरसा दाखवला, आरशात राजाचं प्रतिबिंबच राजाला दिसेना, मग देवच दिसायला लागला. घाबरला. आरशात काहीतरी फॉल्ट असेल, वाटीत पण पाणी आहे, जरी खराब असलं तरी काय अडचण आहे म्हणून वाटी घेतली, वाटीतल्या पाण्यात पाहिलं तरी देवच, आरशात बघितलं तरी देवच, आणि वाटीत पाहिलं तरी देवच. ऐकायचंय का? त्याचं भजन केलं तर भजनाची परतफेड म्हणून एवढा कृतज्ञ देव आहे. न सांगत करी सर्व काम सर्व काम न सांगत करी सर्व काम सर्व काम न सांगत करी सर्व काम न सांगत करी सर्व काम फक्त समागमे सर्व भावे हरी फक्त समागमे सर्व भावे हरी न सांगत करी सर्व काम न सांगत करी सर्व दोन उदाहरणं दिल्या तुम्हाला कृतज्ञतेसाठी. एक जनाबाईचं, सेना महाराज. पण माणसं मात्र कृतज्ञ. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना, तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करत. आपल्याच खांद्यावर बसतं ना आपल्यालाच बुडवत. कबूतर असं वरून भरारी मारत होतं. कबूतर, दोन उंदराची पिलं त्याला विडणी गावात बुडताना दिसली पाण्यात. दया आली हो कुणाला. असं उडतच आलं ते. दोन्ही उंदराची पिलं चोचीत पकडली. कोणी?
कबुतरानं आणि गारट्यामध्ये ठेवली. गारटली होती पिलं. दया आली कबुतराला, पंख पसरली, ऊब दिली उंदराच्या पिलांना. 15 मिनिटानंतर कबुतराच्या लक्षात आलं त्याला उडताच येत नव्हतं, भरारीच घेता येईना, वरती जाता येईना. काय झालं होतं? ज्या उंदराच्या पिलांना ऊब दिली त्या पिलाने असे पंख कुरतुडून 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 खाल्ले. अशी बरीच उंदराची पिलं तुमच्या आजूबाजूने फिरतात. कबुतरांनो सावध राहा. लय गोड गोड कबूतर बसतील पुढं, पण त्यांना लक्षात येईना आपल्या पंखांना कुरतडायला कोण लागलं. कृतज्ञ आणि कृतज्ञ. साधूचं जीवन कसं आहे? अभंगाचं पहिलं चरण. जीव जिती जीवना संगे, हा जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना संगे, थोडं 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 जिती जीवना संगे. पाण्यात मासा राहतो, पाण्यात खेकडा राहतो, पाण्यामध्ये कासव राहतं, पाण्यामध्ये बेडूक राहत, पाण्यामध्ये साप सुद्धा राहत. पाण्यामध्ये साप राहतो, पाण्याशिवाय सुद्धा राहतो. पाण्यामध्ये कासव राहतं, पाण्याशिवाय सुद्धा राहतं. पाण्यामध्ये बेडूक राहतं, पाण्याशिवाय सुद्धा. पाण्यामध्ये खेकडा राहतो, पाण्याशिवाय सुद्धा राहतो. बोला ना. पाण्यामध्ये मासा राहतो, पाण्याशिवाय सुद्धा राहत नाही. पाण्यातनं मासा बाजूला केला ना की तरपडून मरतो. तसं साधूचं जीवन आहे. भगवंतापासून वेगळं केलं ना साधूला जगू नाही वाटत. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाची. 3 प्रकारची माणसं या जगात आहेत. 1 मोत्यासारखी, 2 मिठासारखी आणि 3 माशासारखी. लक्ष द्या. मोत्यासारखे पाण्यातनं तयार होतात, पाण्याशी गद्दारी करतात. मोती कुठनं तयार होतो? पाण्यातनं. पण तो तयार झाला ना असा छाताड काढून चालतो. आम्हीच मोठे आहोत, काय संबंध आहे आमचा पाण्याचा? मोती किमतीनं विकतो, पण माहित असू द्या पाण्याला विसरतो. कुणामुळे तयार झाला मोती? मोती पाण्यामुळे तयार झालाय. मग मोत्यानं पाण्याचे उपकार लक्षात ठेवायला काय अडचण आहे हो? लक्षात नाही ठेवत. परिणाम सांगू का तुम्हाला? मोती किमतीनं जरी विकत असला तरी मोती हे कुत्र्याचं सुद्धा नाव आहे. जो पाण्यापासून तयार झालाय, पाण्याला विसरलाय, त्याच्यामध्ये कुत्र्यामध्ये काय फरक? अशी मोत्यासारखी बरीच माणसं जगात आहेत. ज्यांच्यापासून आपण मोठे झालो, ज्यांच्यापासून आपण तयार झालो, त्यांना विसरणं हे मोत्यासारखं जीवन आहे. तुम्ही किमतीनं विकले जाल, पण एक दिवस जाल. प्रकार दुसरा मिठासारखी लोक, त्यांना भजनात न्या, भजनी होतात. झाजा वाजवायला नेलं ना आराध्याच्या गाण्यात तर तिकडेही असतात ते. जशी लोक असतात ना तशी ते मिसळून असतात. नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळी. आणि असं खरंच मिसळून असावं.
ते कवाल्याचे कार्यक्रम ऐकलेत का हो तुम्ही? ते मिसळून असतो बघा, मिसळून. एखाद्या वेळेला त्या गायकानं जर हरकत काढली ना तर बसलेले लगेचच दाद देतात, वा माशाला. आपल्या कीर्तनात माशा आल्या काय? ते गोंधळी बरे हो आपल्यापेक्षा. गोंधळी ते दोघच असतात दिमडी घेऊन, एक इकडून एक तिकडून. त्यातलं एक जण पुढं म्हणतं आणि ते दुसरं असं माईकला चिकटून असतं, अवसानात घेऊन बॅट घेऊन येतात. कधी एकदा टप्प्यात येतोय कार्यक्रम, दोघच पण त्यांची चिकाटी बघा. पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. हे मिठासारखं जगणं. तिसरा प्रकार आहे माशासारखं जीवन. नाही रे देवाशिवाय चैन पडत. तुकाराम महाराज पंढरपुरात गेले देव पाहायला. एकतर पांडुरंगाला पाहिलं, प्रेमात पडले देवाच्या. देवा आता नाही तुला सोडू वाटत, तुकोबा जावं तुम्ही. नाही आम्ही जाणार नाही. कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे. मुलगी जर माहेरातनं सासरी निघाली ना तर मागे वळून 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 पाहते. निघाले मी तिला घर सुटत नाही. तिला असं वेळ लागतं त्या घराचं. सारखं वळून पाहते. आता आई दिसणार नाही, आता बाप दिसणार नाही. पण हे पूर्वीच्या काळात. आता काय नाही, आता पोरी रडत नाहीत. पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्यात. त्यामुळे पोरगी जाताना रडत नाही. आमची चुलत बहीणच त्या दिवशी निघाली होती. मंडप गच्च भरलेला, गाडीत बसायचो तो, बसता बसता उतरली पळतच घरात. आमच्या वस्तीच्या बाया म्हणल्या बघा ना दिदीला घर सुटना, किती दुःख झाले दिदीला. दिदी लगेच आत गेली बाहेर आली. मी म्हणलं दिदे घरनं जाऊ वाटे ना ग. ती म्हणली तसं काय नाही रे. मग सीपिनचा चार्जर राहिला होता, आणायला गेली होती. सगळं बदललंय आज. तुकोबराईने दृष्टांत पण बदलवला. नकोच पुरीचं प्रेम कमी होईल ना, दृष्टांत बदल. चुकली या माय बाळ हुरहुरु पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. केशवा माय बापा मुलापासून आई वेगळी होते. आई आणि लेकरू जर जत्रेमध्ये गेले असतील, आईच्या करंगोळीला धरलं असेल त्या लेकरानं, चालता चालता पाळण्यांच्या बघण्याच्या आणि इकडं तिकडं गर्दीमध्ये ते लेकरू चुकलं असेल तर त्या आईच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे ना तो भाव आमच्याकडे आहे. लेकरू जसं आई पाहिजे म्हणतं ना, तसं आम्ही म्हणतो देव पाहिजे. एवढे आम्ही कृतज्ञ आहोत रे. पण तेही लक्षात आलं तुकोबरायांच्या. काही दिवसच लेकराचं आईवर प्रेम. एकदा का ती घरात आली की त्याचा मंत्र बदलतो. आधी आई कुठं गेली, आता ती कुठं गेली, मंत्र बदल. मग तुकोबराईने दृष्टांत बदलला. जीवन वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. पण हा देव जपताना दोन गोष्टी जपायच्या, लक्ष द्या. खिशातला मणी सुद्धा जपायचा, माळेतला मणी सुद्धा जपायचा. फक्त या दोन मण्यात फरक आहे. माळेतला मणी जपताना असा आत ओढावा लागतो, खिशातला मणी जपताना बाहेर ढकलावा लागतो. माळ आत ओढायची असते, माल बाहेर दाबायचा असतो. पुण्य असं आत खेचायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कुणी घ्यायचं नसतं. ते आपलं केला इशारा जाता जाता जाऊ द्या, नाही कळायचं त्यांना. चला पुढे.
नको बराया. भगवंत तर सर्वांचा आहे ना. हा, पण ज्याच्या अंतकरणात भाव आहे ना त्याला त्याची आवड आहे. बाकीच्यांना काय देणं घेणं आहे. ज्याचं प्रेम आहे देवावर त्यालाच त्याचं वेड आहे. लेकरू खेळत असतं, त्याचा बाप येतो पळत पळत, माझे पप्पा आले त्याला आनंद आहे. भावकीतल्या पोरांना जर आनंद झाला चुकून तर गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. कळते ना माझं बोलणं. म्हणून देव आल्यानंतर आनंद कुणाला? आनंद भक्ताला. सकाळा पडी भानू परी त्या कमळाचे जीवन. सूर्य सगळ्यासाठी उगवतो पण खरा आनंद त्या कमळाला होतो. सूर्य उगवला की कमळ फुलतं, मावळला की कमळ सुद्धा मावळतं. का हो? हे सगळे दृष्टांत एका बाजूला. आम्हाला नाही जमणार त्या माशासारखं पाण्यासारखं अनन्य राहायला. कठीण आहे ना ती. अभंगाच्या पहिल्या चरणातच सांगितलंय आपल्याला काय? माशासारखं पाण्यासारखं देवाशी अनन्य राहा. मासा जितका पाण्याशी प्रामाणिक आहे तेवढा आपण देवाशी प्रामाणिक राहा. जमणार नाही का? आम्हाला देव बदलावे लागतात. सवय आहे आम्हाला. सोमवार आला शिवभोळा, मंगळवार आला देवीचा अभंग, बुधवार बोलावा विठ्ठल, गुरुवार दत्त माझी माता दत्त माझा पिता, शुक्रवार जय जगदंबे, शनिवार शरण शरण हनुमंता, रविवार आला तो सुट्टीचा दिवस आहे पण खंडोबाला देऊन टाकला. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी, माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी. आता काही वाऱ्या मल्हारीच्या असतात. काल विडणी गावानं पंढरपूरची वारी केली. सरपंच साहेबांनी 10 बसेस वारकऱ्यांना मोफत दिल्या. किती आनंदाची गोष्ट. आम्ही पाहिलं व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला. मी तुम्ही यायच्या आधी बोलून गेलो. कृष्णानं फक्त करंगळी लावायची असते, गोपाळ तयारच असतात काठ्या घेऊन गोवर्धन उचलायला. तुम्ही गावाच्या विकासासाठी फक्त नेहमी करंगळी लावत जा. बाकीच्या तयारीतच आहेत काठ्या घेऊन. गोवर्धन आपोआप उचलला जाईल. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. मला सांगायचं काय, भक्ती आमची बदलत राहते. परिणामाचा आहे माशासारखं आणि पाण्यासारखं प्रामाणिक नाही राहता येणार. मग कमीत कमी त्या फुलासारखं त्या सूर्यासारखं तरी प्रामाणिक राहा. सकाळ पडी भानू नाही जमणार हो. मग एक काम करा. तुका म्हणे माता तुका म्हणे माता, वाहे तानुल्याची चिंता. आईसारखं लेकरासारखं प्रामाणिक राहा. एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला भगवंत भेटल. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मावशीचं आमच्यावरती फार प्रेम. एवढं प्रेम एवढं प्रेम एवढं प्रेम की आमच्या मावशीनं दारात आलेल्या एकाही माणसाला उपाशी कधी जाऊ दिलं नाही. आज उभ्या टेंबरे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. सगळं मिळेल, आई मिळणार नाही. गए हुए कभी आते नहीं है मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. मामांच्या पावलावरती पाऊल टाकून हनुमंत दादांच्या घराचा कायापलट केला. बसा मामा बसा. घराचं गोकुळ झालं. मी फेटा घालत होतो, मामा माझ्या सोबत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. ते म्हणत होते, खरं सांगू महाराज, मला नेलं असतं तरी चाललं असतो देवाने. आमच्या घराचा आधार होती ती. सुधीर भैयांना भैया म्हणणारी माणसं हजारो मिळतील. आई पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना पाहता येणार नाही. दीपालीताई अनिताताई माहेराला येतात. भाकरीचे 2 तुकडे घेऊन आई दारात येते. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकते. कडा कडा बोट मोडते, मग घरात प्रवेश आहे.
तुम्हाला तुमच्या माहेरात जर आई जिवंत असेल ना तरच माहेरात जाऊ वाटतं, हे माझ्यापेक्षा तुम्हाला ठाऊक आहे. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. राहू द्या दीपक सर. आता माहेरामध्ये आणि सासरमध्ये काय फरक आहे? सोन्याचा महाल मिळल, आईच्या झोपडीची सर नाही त्याला. सोन्याचा पलंग मिळल, आईच्या मांडीची सर कुठे त्याला. सोन्याचा घास मिळल, आईच्या हाताला जी चव असते ना ती चव जगात कुठं नाही. हे जिथं जळतं तिला तेव्हा कळत. आज दीपाली ताई आणि ताई पोरक्या झाल्या, आई निघून गेली, माहेरातलं माहेर पण संपलं. आई म्हणू नको, आई सहाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. जीवना आकार, जीवना आकार. नबीची चांदणी तू. एकटक बघत राहते पोरगी आईकडे, एकटक. चंद्राची कोर आता नाही पाहायला मिळणार. पोरगी नांदायला चालली ना, डबडबल्या डोळ्याने भावाच्या गळ्यात पडते. आठवा तुमच्या आयुष्यातला प्रसंग. आईचं किती प्रेम असतं महिला मंडळ तुमच्यावर. 3.5 वर्षाची लेक झाली ना, आईला चपात्या बाजू लागते, छोटाशा हाताने शिरा करू लागते. मिठाची भरणी पालती घातली ना लेकीने तरी आईला ती गोड वाटते. हॉस्टेलला सोडवायला गेली ना आई तर डबडबल्या डोळ्याने माघारी येते. पहिला नंबर येतो ना पुरीचा तर 350चं घड्याळ बापाच्या मनगटावर, 200 रुपयाची साडी आईला आणून देते. आई फार सुंदर दिसते ग तू. खरं सांगू पोरीनो, तुमच्या आयुष्यातली तुमची सख्खी मैत्रीण कोण असेल ना तर तुमचा आईला मैत्रीण म्हणून बघा. आई ही मैत्रीण आहे. आई सगळ्यात चांगली बहीण आहे. आई सगळ्यात चांगली देवत आहे. आई सारखं दैवत नाही. हे जिची माय मरल तिला कळतं. आई मेल्यानंतर आईचं महत्व आहे. मग लेकरू म्हणतं आईला, आई आई तुझं लेक येडग कोकरो रानात फसलय, रस्ता चुकलय, सांग मी काय करू. आई सांग मी काय करू. आजचा मित्र उद्याचा वैरी. कारण केले नांदायला चालली ना बोलली, वळून 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 पाहता जेवढं पाणी आई कमताना तुळशीला वाहते ना त्याचं दुःखीचं पाणी आई तिकडच्या डोळ्यात नवळ्या घालते. आठवा तुमची माय आई आपली मला सगळं माहेरला गेलात ना तर रिकाम्या हाताने कधी पाठवत नाही. 2 भाकरी बांधून घे, कांदे बटाटे लसूण लेकराची चटणी काय द्यायची गोष्ट आहे. जा असताना घरी रिकाम्या हाताने पाठवत नाही. पिशवीत ओझई माय मरू द्या. अरे माय मेलीने हातात ती पिशवी रिकामी घेऊन जात आहे. अरे येताना सुद्धा रिकामी पिशवी घेऊन यावी. आज सुधीर भाईयांवरती सगळं गाव प्रेम करते, तालुका प्रेम करतो. सगळं मिळाल. आजचा मैत्र उद्याचा वैरे,
मतलब सरता गाता मारे पाय कुणाचे धरू आई सांग मी काय करू आई तुझले करू करू आई तुझले करू आई ग आई ग आई ग येडग को करू रानात फसलय रस्ता चुकलय सांग मी काय करू आई ग आई